महाराष्ट्रामध्ये मात्र आनंद उत्सवाने गणपतीचं आगमन झालं, पण कोल्हापूरमध्ये मात्र मनाला सुन्न करणारा एक प्रकार घडला आहे। ते म्हणजे कोल्हापुरात गणेश आगमनाच्या मिरवणुकीत लेझरमुळे तरुणांच्या डोळ्यांमध्ये रक्तस्राव झाला आहे। तर ड्युटीवर तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या डोळ्याला इजा झाल्याची धक्कादायक माहिती देखील समोर येत आहे। घडलं असं की उजगाव येथे मिरवणूक पाहायला गेलेल्या 21 वर्षाच्या आदित्य बोडके या तरुणाच्या डोळ्याला लेझर लाईटमुळे गंभीर इजा झाली आहे। आदित्य हा उजगावात डॉल्बीच्या ठेक्यात सुरू असलेल्या आगमन सोहळा पाहण्यासाठी गेला असता ही घटना घडल्याने तरुणाच्या वडिलांनी सांगितलं आहे। लेझर पाहिल्यानंतर तासाभरात या तरुणाला डोळ्यात जळजळ जाणवू लागली। तरुणाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर ही घटना समोर आली। या तरुणावर आता शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं असून तर आगमन मिरवणुकीत टेमलाईन वाडी येथे पोलीस बंदोबस्तासाठी असलेले हवालदार युवराज पाटील यांच्याही उजव्या डोळ्याला सूज येऊन दुखापत झाल्याने त्यांनाही खासगी रुग्णालयात विचारासाठी दाखल करण्यात आलं आहे।